नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीचं 5वं पर्व प्रचंड चर्चेत असून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची वादावादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। अशातच कालच्या भागातील सत्य असत्याच्या खेळात स्पर्धकांची बाचाबाची झालेली पाहायला मिळाली। पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीव घसरली असून समोरच्याच्या कारकिर्दीचा मान न राखता तिने टीका केली आहे। आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमले, आता तीच ओव्हर ऍक्टिंग घरात दाखवत आहेत, असं जान्हवी पॅडी दादांना म्हणाली। जान्हवीच्या या खालच्या पातळीच्या वक्तव्याने प्रेक्षक तर संतापले आहेतच, पण त्याचबरोबर कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे। पॅडी कांबळे याची मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे। विशाखा सुभेदार यांनी पॅडी यांचा फोटो शेअर करत लिहिला आहे की कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना। पॅडी मोर पॉवर टू यू। विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक। निकी बाय, तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात। आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो, तो म्हणजे जोकर। हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही, त्यासाठी हिंमत लागते, ती तुमच्याकडे नाही। गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय। उतड पाण्याला खळखळाट खूप, हे विधान निक्की आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे। आणि अगं मुली, तुझा जन्म कदाचित 2000 मधला असावा। आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात 1998 मध्ये केली। त्यांनी त्यांच्या नाटकाचे प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बनण्या ज्याची वेळ अजून आहे महाराष्ट्राला, एड्याची जत्रा मधला नयनराव आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवली आहेत। पुढे त्यांनी लिहिलं आहे की ज्यांनी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते। गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात नाहून निघालेले पंढरीनाथ आहेत ते। आणि त्यांच्या विनोदाचं टायमिंग याबद्दल तू तर बोलायचंच नाही। नखाची किंमत नाहीये तुला। विनोदामुळे तो माणूस दकलाय, टिकलाय, 50 पूर्ण झालीये त्याची, तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो। शांत आहे याचा अर्थ असा नाहीये की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये। आता थोडं पॅडी बद्दल। पॅडी माऊली, तुझा खेळ तू खूप सभ्यपणे हुशारीने संयम बाळगून खेळतोयस मित्रा। आता तर तू जोरात आलायस। इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीये, त्याबद्दल तुला सलाम। खचून जाऊ नकोस, टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।